नमस्कार मित्र हो. याआधी आपण पार्ट्स ऑफ स्पीच पाहिलेलं होतं. आता पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये पहिलं नाउन पाहणार. ठीक आहे. तर नाउनचे आणखी काही पार्ट होऊ शकतात नाउन या टॉपिकवर. तर पहिल्यांदा आपण नाउन बद्दल जाणून घेऊया. नंतर फंक्शन ऑफ नाउन्स म्हणजे नाउनचे कार्य काय आहे, उपयोग कुठे होतो नाउनचा, प्रत्येक नामाचे कार्य हे जाणून घेऊया. ठीक आहे. तर नाउन म्हणजे एखादी निर्जीव वस्तू किंवा सजीव घटक, डोळ्यांना दिसणारी किंवा डोळ्यांना न दिसणारे घटक, त्यांना देण्यात आलेले शब्द एक नाव म्हणजेच नाम. कोणती सजीव किंवा निर्जीव, डोळ्याने दिसणारी किंवा डोळ्यांनी न दिसणारी घटक, त्यांना दिलेलं नाव म्हणजेच नाम म्हणजेच नाउन. ठीक आहे. म्हणजे आपल्या सभोवताल आम्हाला जेवढ्या काही वस्तू दिसतात त्यांना आपण ओळखण्यासाठी काही ना काहीतरी नाव दिलेलं आहे. याला आपण ओळखण्यासाठी मार्कर नाव दिलेलं आहे. ठीक आहे. तर ते झाले नाउन. हे जे आपण वापरलेलो आहे याला ओळखण्यासाठी आपण नाव दिलं आहे शर्ट. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो नाम. म्हणजे प्रत्येक घटकाची ओळख दाखवणारा शब्द म्हणजे नाम, नाउन. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण नाउनचे फंक्शन पाहणार की उपयोग कुठे होतो, वापर कुठे होतो. ठीक आहे. फंक्शन ऑफ नाउन्स. तर याचा पहिला फंक्शन पाहूया. तर हे आहे फर्स्ट फंक्शन ऑफ नाउन्स अँड दॅट इज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. पहिलं फंक्शन, पहिलं कार्य नाउनचे ते काय आहे, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. म्हणजे सेंटेन्स मध्ये जी तुम्हाला क्रिया दिसेल ती क्रिया करणारा, सेंटेन्स मध्ये जी क्रिया दिसेल ते क्रिया करणारा म्हणजेच तुमचा सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे सब्जेक्ट. आता इथे सेंटेन्स आहे राहुल रॅन फास्ट. राहुल रॅन म्हणजे पडाला. पडण्याची क्रिया करणारा कोण, राहुल. तर राहुल झाला इकडे मग सब्जेक्ट, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. दुसरं एक्झाम्पल आहे सुंदर किल्ड अ स्नेक. किल्ड मारलं. काय मारलं, साप मारलं. तर साप मारणारा कोण, साप मारण्याची क्रिया करणारा कोण, सुंदर. तर सुंदर इकडे सब्जेक्ट, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. तिसरं एक्झाम्पल आहे मनीष टीचेस इंग्लिश. टीच शिकवणारा कोण, मनीष. तर हे झालं मग सब्जेक्ट, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. तर हे होतं फंक्शन ऑफ नाउन्सचे पहिले फंक्शन, पहिले कार्य, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. इथे पहा, इथे कॉमन काय आहे, तुम्हाला मेन वर्ब पूर्वीच तुम्हाला नाउन पाहण्यात मिळेल. ठीक आहे. मेन वर्ब, रॅन मेन वर्ब, किल्ड मेन वर्ब, टीचेस मेन वर्ब. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला हे जे मेन वर्ब असतात त्याच्या अगोदरच हे नाउन दिलेलं असेल. कोणते नाउन, सब्जेक्ट ऑफ द वर्ब हे नाउन दिलेलं असेल. ठीक आहे. तर हे पहिलं फंक्शन होतं नाउनचे, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. आता आपण दुसरे फंक्शन पाहू. तर हे आहे दुसरं फंक्शन, फंक्शन ऑफ नाउन्स. नाउन्सचे दुसरे फंक्शन, नाउन्सचे दुसरे कार्य ते म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. एक्झाम्पल पाहूया. द मॅन इज अ ट्रेडर, आय वॉज अ टीचर, जुबिन इज अ लेजेंडरी सिंगर. ठीक आहे. आता इथे नाउन पहा, ट्रेडर, इथे नाउन टीचर आणि इथे नाउन सिंगर. ठीक आहे. हे नाउनकडे लक्ष द्या. तर पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणजे काय, जेव्हा नाउन हा कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगत असेल, जेव्हा हे नाम कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगत असेल तेव्हा आपण त्याला कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणू. जेव्हा हे नाम, हे नाउन कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगत असेल, जसं द मॅन, तो माणूस काय आहे, ट्रेडर आहे. आय वॉज अ टीचर, टीचर. आय कोण, टीचर. ठीक आहे. मी कोण होतो, टीचर. जुबिन इज अ लेजेंडरी सिंगर, सिंगर कोण, जुबिन. ठीक आहे. तर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब नेहमी लिंकिंग वर्ब नंतर येतो. आता लिंकिंग वर्ब म्हणजे काय, जर माहित नसेल तर सबस्क्राईब करून चॅनल सोबत कंटिन्यू व्हा. नंतर आपण व्हिडिओ त्याच्यामध्ये पण बनवणार आहोत प्रत्येक टॉपिकवर. तर लिंकिंग वर्ब म्हणजे काय ते पण तुम्हाला कळेलच. तर पहा, तर सेंटेन्स मध्ये जे नाउन आहे ते सब्जेक्ट बद्दल अधिक माहिती सांगतो. ठीक आहे. कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगतो. इकडे पण पहा, टीचर हा आय बद्दल म्हणजे माझ्याबद्दल अधिक माहिती सांगत आहे. इथे सिंगर हा जुबिन बद्दल अधिक माहिती सांगत आहे. तर अशा नाउनला, ठीक आहे, आपण काय म्हणू, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब.
म्हणजे फंक्शन ऑफ नाउनचं दुसरं फंक्शन काय आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, म्हणजे पूरक. ठीक आहे, क्रियापदाला पूरक. आणखी दुसरा ओळखण्याचे म्हणजे पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब केव्हा म्हणता येईल? जेव्हा तिथे कुठली ऍक्शन त्या नाउनवर होत नसेल. पहा आता जसा इकडे स्नेक, स्नेकवर ऍक्शन होत होती. कोणती ऍक्शन होत होती? मारण्याची ऍक्शन होत होती. स्नेकवर कोणती ऍक्शन होत होती? मारण्याची. पण इथे ट्रेडरवर कुठलीही ऍक्शन होत नाही आहे. टीचरवर पण कोणतीही ऍक्शन, कोणती क्रिया होत नाही आहे. आणि सिंगरवर पण सुद्धा कुठलीही ऍक्शन होत नाही आहे. तर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब जे असेल त्याच्यावर कोणतीही ऍक्शन होत नाही आणि ते लिंकिंग वर्ब नंतर येते. आणि जे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब असते ते सब्जेक्टला डिफाईन करते, सब्जेक्ट बद्दल अधिक माहिती सांगते. ठीक आहे, तर ते आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. तर अशा प्रकारे आपण 2 फंक्शन पाहिलेले आहे नाउन्सचे. आता तिसरा फंक्शन पाहणार. ठीक आहे, तर तिसरे फंक्शन आहे फंक्शन ऑफ नाउन्स, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, वर्बचा ऑब्जेक्ट. ठीक आहे, याच्यामध्ये पहा आता नाउन कोणते कोणते आहेत? राकेश, बॉल आणि लेटर. आता याला कसं ओळखायचं पहा. राकेश म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडली, कर्त्याकडून ज्याच्यावर क्रिया घडली तो ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. राकेशवर क्रिया काय घडली की आय, मी सॉ, मी पाहिलं. कुणाला? राकेशला. म्हणजे क्रिया कोणती? सॉ, म्हणजे पाहल्याची. ठीक आहे, क्रिया कोणती? पाहल्याची. तर पाहणारा कोण? मी कोणती क्रिया केली? पाहण्याची. तर पाहण्याची क्रिया मी कुणावर केली? राकेशवर. मी पाहण्याची क्रिया कुणावर केली? राकेशवर. तर जेव्हा क्रिया, कर्त्याने केलेली क्रिया एखाद्या नाउनवर होत असेल, कर्त्याने केलेली क्रिया एखाद्या नाउनवर होत असेल तर त्याला आपण ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणू. ठीक आहे, इथे पहा, आय किक द बॉल, मी बॉलला किक केलं म्हणजे लाथ मारली. ठीक आहे, तर इथे किक करण्याची ऍक्शन करणारा कोण? मी जी ऍक्शन केली किक करण्याची ते कुणावर केली? बॉलवर. कुणावर? बॉलवर. तर इथे बॉलवर ऍक्शन झालेली आहे कुणाद्वारे? कर्त्याद्वारे, सब्जेक्टद्वारे. म्हणून आपण याला म्हणू ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. बॉलला काय म्हणू? ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. लुक ॲट द थर्ड सेंटेन्स, आय रोट द लेटर, मी लेटर लिहिलं. ठीक आहे, लिहिणारा कोण? मी, म्हणजे कर्ता, सब्जेक्ट. तर लिहिण्याची क्रिया करणारा मी. लिहिण्याची क्रिया केली पण कुणावर? लेटरवर, पत्रावर. लिहिण्याची क्रिया केली पण कुणावर? लेटरवर. तर इथे लेटर झालेलं आहे आपलं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. आणखी ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब ओळखण्याची ट्रिक म्हणजे हे लगेच मेन वर्ब नंतर येते. हे लगेच मेन वर्ब नंतर येते. पहा, मेन वर्ब सॉ, पाहण्याची क्रिया, त्याच्या लगेच राकेश आलेला आहे. किक्ड, बॉल मारण्याची क्रिया, त्यानंतर लगेच बॉल आलेला आहे. इथे पण रोट, लिहिला, लिहिण्याची क्रिया, मेन वर्ब. रोट हे मेन वर्ब. रोट मेन वर्ब नंतर लगेच लेटर हे नाउन आलेलं आहे. म्हणून राकेश, बॉल आणि लेटर हे आहेत ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडली कुणावर? सॉ. पाहण्याची क्रिया कोणावर घडली? राकेशवर. किक्ड, लाथ मारण्याची क्रिया कोणावर घडली? बॉलवर. लिहिण्याची क्रिया कोणावर घडली? लेटरवर. तर राकेश, बॉल, लेटर, दीज आर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. हे काय आहेत? ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. ठीक आहे, आता यानंतर आपण चौथा फंक्शन पाहणार नाउन्सचे चौथे कार्य. द फोर्थ फंक्शन ऑफ नाउन्स इज ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. ठीक आहे, चौथं कार्य काय आहे नाउनचे? ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. आता हा ऑब्जेक्ट आहे कुणाचा? प्रिपोजिशनचा. ठीक आहे, प्रिपोजिशनचा. आणि हे ओळखणे खूप सोपं आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला प्रिपोजिशन नंतर तुम्हाला नाउन दिसेल तर ते काय आहे? ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. आता इथे प्रिपोजिशन कोणतं? विथ, इथे प्रिपोजिशन इन, इथे प्रिपोजिशन टू, इथे प्रिपोजिशन इन. ठीक आहे, आता प्रिपोजिशन म्हणजे माहित नसेल तर समोर आपण टॉपिक त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहोत आपण, तेव्हा तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन, प्रिपोजिशन नंतर लगेच नाउन येत असेल तर त्याला आपण ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन म्हणू. विथ प्रिपोजिशन, विथ, इन, टू अँड इन, दीज आर प्रिपोजिशन. हे काय आहेत? प्रिपोजिशन आहे. ठीक आहे, आता प्रिपोजिशन नंतर ठीक आपण पाहतोय काय आहे? नाउन आहे. जॉन हे नाउन आहे, इथे गॉड हे नाउन आहे, इथे स्कूल हे नाउन आहे, इथे इंडिया हे नाउन आहे. ठीक आहे, म्हणजे लगेच प्रिपोजिशन नंतर काय दिसतोय आपल्याला? नाउन दिसतोय, नाम दिसतोय. तर याला आपण काय म्हणू मग?
ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन. हा, तर ही झाली 4 फंक्शन्स ऑफ नाउन्स, नामाची 4 कार्य. पण हे 4 कार्य आपल्या पुस्तकात मिळतात, पण 5वं कार्य ते पण पाहून घेऊ. ठीक आहे, ते तेवढं आवश्यक नाही तरी सुद्धा त्याला पण पाहून घेऊ. ठीक आहे, 5वं कार्य, 5th फंक्शन ऑफ नाउन्स. तर हे आहे 5वं फंक्शन ऑफ नाउन्स, नाउन्सचे 5वे कार्य. इन ऍपोजिशन, पहा याला तुम्ही अपोजिशन पण वाचू शकता, काय चुकीचे नाही, ते आपले वेगवेगळे ऍक्सेंट असतात. इन ऍपोजिशन टू अनदर नाउन. ठीक आहे, आता हा समजून घ्या काय आहे ते. पहा, ऍपोजिशन किंवा अपोजिशन याचा अर्थ काय होतो? नामाचा स्पष्टीकरण देणारा दुसरा शब्द किंवा शब्दसमूह. नामाचा स्पष्टीकरण देणारा दुसरा शब्द किंवा शब्दसमूह कशा प्रकारे ते पाहत. द टीचर रश्मी हॅज रिटायर्ड. आता इथे नाम काय आहे? टीचर. ठीक आहे, इथे काय नाम आहे? होम टाउन. ठीक आहे, माय होम टाउन गोंदिया इज अ वंडरफुल प्लेस. ठीक आहे, तर इथे नाउन टीचर आणि इथे नाउन होम टाउन. ठीक आहे, तर पहा ऍपोजिशन म्हणजे काय सांगितलं मी, की नामाबद्दल स्पष्टीकरण देणारा दुसरा शब्द किंवा शब्दसमूह. द टीचर हॅज रिटायर्ड. जर पहा आपण सेंटेन्स फक्त एवढं लिहिलं असतं की द टीचर हॅज रिटायर्ड, ते पण चुकीचे नाही. पण द टीचर म्हणजे कोणती टीचर? द टीचर म्हणजे कोणती टीचर है ना, हे आपल्याला माहित नाही. म्हणून टीचर बद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी दुसरा शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे रश्मी. टीचर म्हणजे कोण हे ओळखण्यासाठी रश्मी हे दुसरा शब्द दिलेला आहे. आणि आताच काय सांगितलं मी, ऍपोजिशन म्हणजे दिलेला जो नाम आहे, दिलेलं नाम, त्या नामाबद्दल स्पष्टीकरण देणारा दुसरा शब्द किंवा शब्दसमूह. ठीक आहे, तेच आहे इन ऍपोजिशन टू अनदर नाउन, त्यालाच आपण ऍपोजिशन म्हणतो. तर इथे द टीचर हॅज रिटायर जर एवढंच आपल्याला माहित आहे समजा, तर कोणती टीचर रिटायर झाली ते आपल्याला माहित नाही. ठीक आहे, तर त्याला आणखी स्पष्ट करण्यासाठी, आणखी त्याच्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी रश्मी हे शब्द वापरलेला आहे, रश्मी हे नाउन वापरलेला आहे. तर रश्मीला आपण काय म्हणू? इन ऍपोजिशन टू अनदर नाउन. इन ऍपोजिशन टू अनदर नाउन, कारण की इथे रश्मी हा स्पष्टीकरण देतोय कुणाबद्दल? त्या टीचर बद्दल. आता इथे पण पहा, जर आपण गोंदिया न लिहिता फक्त एवढंच, माय होमटाउन इज अ वंडरफुल प्लेस, माझे होमटाउन एक खूप छान प्लेस आहे, वंडरफुल प्लेस आहे, पण कोणतं होमटाउन तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे, मी म्हणतो की माझं होमटाउन खूप चांगलं प्लेस आहे, वंडरफुल प्लेस आहे, पण तुम्हाला माहिती नाही की ते होमटाउन कोणतं आहे. म्हणून त्या होमटाउन बद्दल अधिक स्पष्टता देण्यासाठी मी गोंदिया हे नाव लिहिलेलं आहे. म्हणून याला आपण म्हणू ऍपोजिशन. काय म्हणू? ऍपोजिशन. इन ऍपोजिशन टू अनदर नाउन. तर हे जे 5वं फंक्शन आहे नाउन्सचे, हे सहसा तेवढं उपयोगात नाही, म्हणून खूप साऱ्या पुस्तकामध्ये याच्याबद्दल माहिती दिलेली नाही. ठीक आहे, तर हे आहे इन ऍपोजिशन टू अनदर नाउन. तर अशा प्रकारे आपण 5 फंक्शन पाहिलेलो आहेत. कुणाचे? नाउनचे. म्हणजे नाउनचे कार्य, कुठे कुठे नामाचा उपयोग होतो, आपण कुठे कुठे नाउन वापरू शकतो एका सेंटेन्स मध्ये, ते आपण आता पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता यानंतरच्या जो आपला पार्ट असेल त्याच्यामध्ये आपण नाउनचे टाइप्स जाणून घेऊया. तर त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. आणि काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये टाकून घ्या. ठीक आहे, तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद, नमस्कार.